बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील अत्यंत कमी काळात नावारूपास आलेली, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास असलेली अशी विवेकानंद ग्रामीण प्रतिष्ठान आष्टी संचलित वसुंधरा प्रशाला म्हणजेच एक मौल्यवान हिरा। सन 2012 मध्ये आष्टी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवता यावे यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व, निश्चयाचे महामेरू, शिक्षणप्रिय, सर्वांचे प्रेरणास्थान, आदरणीय संस्थापक माननीय श्री मनोरंजनजी धस साहेब यांनी वसुंधरा प्राथमिक विद्यालय नावाचे रोपटे लावले आणि अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या प्रगतीने एका छोट्याशा शाळेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढत राहण्याचे स्वप्न बाळगून प्रत्येक विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करून प्रशालेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करतात। म्हणूनच त्यांनी पाहिलेले स्वप्न निश्चितच आता सत्यात उतरलेले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। हे विद्यालय नुसतीच शाळा नसून येथे विद्यार्थ्यांना सामाजिक ज्ञान दिले जाते। विद्यार्थी जीवनाचे दारे उघडण्याचे कार्य शिक्षकांचे असते आणि ते कार्य प्रशालेच्या कुशल नेतृत्व गुण असणाऱ्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा बोंदारडे मॅडम सांभाळत आहेत। वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी या प्रशालेची सुरुवात 2011 मध्ये झाली। सुरुवातीला 1ली ते 5वीचे वर्ग होते। हळूहळू इयत्ता वाढत गेल्या व सध्या प्रशालेमध्ये नर्सरी ते 10वीचे वर्ग चालू आहेत। त्याचबरोबर सर्वगुण संपन्न, कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू शिक्षक वृंद देखील कार्यरत आहेत। शाळेची सुसज्ज इमारत, हवेशीर मोठ्या वर्गखोल्या, प्रशस्त मैदान, प्रयोगशाळा, पिण्याच्या पाण्यासाठी आरो वॉटर प्युरिफायर, प्रसाधन गृह अशा सर्व भौतिक सुख सोयी सुविधा युक्त अशी ही शाळा स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी सराव व सातत्य आवश्यक आहे। यासाठी याचा पाया शालेय जीवनात भक्कम करणे गरजेचे आहे। तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण होण्यासाठी स्पर्धा परीक्षा आवश्यक आहे। म्हणूनच प्रशालेत इयत्ता 1ली पासून विविध स्पर्धा परीक्षा राबविण्यात येतात। याची तयारी सर्व शिक्षक वृंद जातीने लक्ष घालून अतिशय दर्जेदार पद्धतीने करून घेतात। म्हणूनच या सर्व स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा प्रशालेत लाभते। राज्य व केंद्र स्तरावर घेण्यात येणाऱ्या शासकीय व खाजगी स्पर्धा परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, ज्युनियर IAS स्पर्धा परीक्षा, विज्ञान व गणित ऑलिम्पियाड परीक्षा या परीक्षांमध्ये प्रशाला अल्पावधीमध्येच संपूर्ण राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमकू लागले आहेत। यात राज्य गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान इयत्ता 5वीतला शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रज्वल मल्हारी शिंदे यांनी मिळवला। तसेच इयत्ता 8वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कुमारी श्रावणी संतोष धस व शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये यश बालकृष्ण लगड यांनी मिळवला। सन 2012 पासून शाळेचा शैक्षणिक आलेख पुढील प्रमाणे आहे। शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी इयत्ता 5वी, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी इयत्ता 8वी, NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी असा आजपर्यंत प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आलेख उंचावला गेलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थ्यांना स्मृती मिळावी यासाठी प्रशालेच्या वतीने प्रत्येक वर्षी IAS, IPS अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व शिक्षक वृंदांचा यथोचित सन्मान करण्यात येतो। तसेच माजी विद्यार्थ्यांची प्रशालेबरोबर असलेली नाळ तुटू देत नाहीत। हाय, माझं नाव तनया विष्णू चौधरी। मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावमध्ये 2nd इयरला आहे। माझं 10वी पर्यंत शिक्षण वसुंधरा प्राथमिक विद्यालयामध्ये झालं। माझ्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात वसुंधरा प्राथमिक विद्यालयात झाली। या शाळेने मला केवळ शिक्षणच दिले नाही तर माझ्या व्यक्तिमत्वाचा भक्कम पाया घालण्याचे कार्य केले। आज मी एका प्रतिष्ठित अभियांत्रिक महाविद्यालय बेल्लर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेत आहे।
आणि या यशाचे सर्व श्रेय माझ्या शाळेच्या गुणवान पूर्व शिक्षणाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला जाते. हाय, माझं नाव आदित्य संतोष शामदिरे. मी सध्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर म्हणजेच VNIT नागपूर इथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सेकंड इयरमध्ये आहे. माझं 4थी ते 10वीपर्यंत शिक्षण हे वसुंधरा प्राथमिक विद्यालयामध्ये झालं. आज मला शाळेबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझे नाव वसुंधरा मनोरंजन धस. मी माझे प्राथमिक शिक्षण वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी येथे कंप्लीट केले आहे. शाळेत शिक्षण घेत असताना शिक्षकांनी दिलेले अमूल्य मूल्य, त्यांनी दिलेले शिक्षण, त्यांचे मार्गदर्शन, शाळेत घेतल्या जाणारे विविध उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यामुळे माझा बेस खूप स्ट्रॉंग झाला आहे. त्यामुळे माझा हा जो MBBSचा प्रवास आहे तो खूप सोपा झाला. मी माझे MBBSचे शिक्षण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथे पूर्ण केलेले आहे. त्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या मूल्यांचे, मार्गदर्शनाचे माझ्या आयुष्यात खूप मोलाचे स्थान आहे. आज मी एक प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि दिल्ली प्रौद्योगिक विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. याचे सर्व श्रेय माझ्या शाळेला जाते. वसुंधरा प्राथमिक विद्यालयातील शिक्षणाने केवळ मला पुस्तकीय ज्ञानच दिले नाही, तर जीवनातील परिस्थिती कसे सामोरे जायचे हे शिकवले. आज मी एका महाराष्ट्रातील प्रतिष्ठित सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व KM रुग्णालय मुंबई येथे शिक्षण घेत आहे. तर याचे सर्व श्रेय हे माझ्या शाळेला जाते. तर वसुंधरा प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीला. हाय, मी हर्षद बोंदाडे. सध्या IIT नागपूर येथे कम्प्युटर सायन्स या ब्रांचमध्ये आहे. मी 5वी ते 10वी वसुंधरा या शाळेत होतो आणि आय थिंक आत्ता ज्या काही ठिकाणी मी त्याच्या मागचे कारण माझी शाळा आहे. Hello everyone, my name is Akanksha Bapura Andale. I am 3rd year medical student at BJ Government Medical College, पुणे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात ही वसुंधरा प्राथमिक विद्यालय येथूनच झाली. मी इयत्ता 6वीमध्ये असताना या शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. माझ्या आयुष्यातील पायाभक्कम करण्याचे श्रेय हे सर्व माझ्या शाळेला आणि माझ्या सर्व शिक्षकांना जाते. नमस्कार, मी सारंग हनुमंत पोकळे. मी वसुंधरा प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एक विद्यार्थी. मी सध्या मुंबई येथे असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात वसुंधरा माध्यमिक विद्यालयात झाली. मी प्रथमेश बाळासाहेब चव्हाण, आपल्या वसुंधरा शाळेचा माजी विद्यार्थी. तर माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास याची सुरुवात या वसुंधरा शाळेतच झाली. या शाळेमध्ये माझा पाया भक्कम झाला. आज मी आपल्या देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच एम्स नागपूर येथे शिक्षण घेत आहे. आजच्या या माहिती व तंत्रज्ञान युगात आकर्षक पद्धतीने शिकवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा म्हणजेच TV व प्रोजेक्टरचा वापर करून अभ्यासक्रमातील संबंधित ऑडिओ व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतेचा विकास केला जातो. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी विज्ञानासारखा विषय प्रयोगातून शिकवला जातो. विद्यार्थ्यांच्या आंतरिक कलागुणांना वाव मिळावा, यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, यासाठी प्रशालेत विविध उपक्रम, सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शाळेच्या संस्काराचा मूलभूत गाभा असलेल्या दैनंदिन परिपाठाने शाळेची सुरुवात होते. यामध्ये आजच्या दिनविशेषाचे महत्त्व सांगून थोर महापुरुषांचे विचार, त्यांच्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळते. वारकरी संप्रदायाची माहिती व्हावी, यासाठी वारकरी वेशभूषा करून दिंडी काढण्यात येते. नात्यांचे महत्त्व समजावण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. एकतेची भावना निर्माण होण्यासाठी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. राष्ट्रीय सण, राज्यांचा इतिहास मुलांमध्ये रुजवण्यासाठी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरे करून विविध गुणदर्शन साजरे केले जातात. प्रशालेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान, प्रश्नमंजुषा स्पर्धेबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी व्हॉलीबॉल, कबड्डी व खो खो यासारखे खेळ खेळले जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच सामाजिक ज्ञान मिळवण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व असणारी पर्यटन स्थळे सहलीसाठी निवडले जातात.
विशेष म्हणजे प्रशालेने आतापर्यंत विविध राज्यात सहलींचे आयोजन करून तेथील संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे। आतापर्यंत राजधानी दिल्ली, भारतातील अंतराळ संशोधन संस्था, संसद भवन दिल्ली येथील कार्यपद्धतीची माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेह संमेलन। यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करता यावे यासाठी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येते। प्रशालेत प्रत्येक इयत्तेचा पालक मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली जाते। यात पालकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो। शिस्त, संस्कार आणि आदर्शाचा अट्टहास असल्यामुळे वसुंधराचे विद्यार्थी अग्रेसर ठरत आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहता अनेक मान्यवरांनी प्रशालेस भेटी दिल्या आहेत। यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस, IAS अधिकारी माननीय श्री सुनीलजी चव्हाण साहेब, माननीय श्री संदीपजी पांडुळे साहेब, माननीय श्री अरविंदजी रानडे साहेब, माननीय श्री किरणजी गीते साहेब, माननीय श्री रामेश्वर गोरे साहेब तहसीलदार, माननीय विलास तरंगे साहेब तहसीलदार, विविध बँकांचे प्रशासकीय अधिकारी भेटी देऊन प्रशालेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत। मी सुनील चव्हाण। त्यापूर्वी मी आपल्या शाळेमध्ये 26 ऑगस्ट 2018 आलो होतो। माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या। त्यावेळेस मी रत्नागिरीचा जिल्हाधिकारी होतो, परंतु संस्थेची एकंदरीत वाटचाल, विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी निर्माण केल्या क्वालिटीज बघितल्या तर संस्था अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करते असं आपल्या लक्षात येतं। आपल्या शाळेकडे जर बघितलं तर एक चांगली गोष्ट आमच्या लक्षात येते की साधारणतः 5वी ते 8वीची शिष्यवृत्ती बघितली तर याच्यामध्ये साधारणतः 500 पेक्षा जास्त विद्यार्थी आतापर्यंत या शिष्यवृत्तीमध्ये पास झाले। आणि एक कौतुकाची गोष्ट म्हणजे राज्याची जी गुणवत्ता यादी असते शिष्यवृत्तीची, त्याच्यामध्ये या शाळेचे जवळजवळ 67 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांना आलेले आहेत। मी डॉक्टर अरविंद रानडे, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणजेच राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान, भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था, या संस्थेचा डायरेक्टर म्हणून आपल्याला खास शुभेच्छा संदेश देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे। ज्या पद्धतीनं वसुंधरा विद्यालय आष्टी इथलील सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक डॉक्टर मनोज धस आणि सर्व कर्मठ असे शिक्षकगण ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची जडणघडण घडवतात आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना यश मिळवण्यात त्यांचं सहाय्य होतं, विज्ञान प्रदर्शनी असेल, ऑलिम्पियाड्स असतील, विज्ञानाच्या क्षेत्रातले स्पर्धात्मक परीक्षा असतील, या सर्वांमध्ये ज्या पद्धतीनं घवघवीत यश मिळत आहे, यामध्ये या सर्वांचाच सिंहाचा वाटा आहे। वाळवंटात जणू हिरवळ बहरावी असे स्वप्न पाहिले व ते आज सत्यात उतरताना पाहून खूप आनंद होत आहे। जे ध्येय समोर ठेवून शाळेची उभारणी करण्यात आली ते ध्येय गाठल्याचा हा प्रवास योग्य मार्गाने चालू आहे। निश्चितच यशस्वी होईल याची शाळेची सध्याची गुणवत्ता व प्रगती पाहून खात्री वाटते। आष्टीसारख्या ठिकाणी एक दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी एक चांगली शाळा सुरू करण्याचा मानस माझ्या मनामध्ये होता। 2012 पासून आपण ह्या माणसाला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं आणि वसुंधरा नावाची आपली ही शाळा या ठिकाणी सुरू केली। आजपर्यंत शासकीय पातळीवर घेतलेल्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणपणे 1146 विद्यार्थी आपले शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत। या 1146 विद्यार्थ्यांपैकी 109 विद्यार्थी हे राज्य गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेले आहेत। या सर्व मुलांना मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेचा जर विचार केला तर साधारणपणे 2.5 कोटी रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती आपल्या मुलांनी मिळवलेली आहे। यामागे आमच्या सर्व टीमचा अतिशय परिश्रम आहे। 2017 पासून आजपर्यंत आपण SSC ची बॅच आपल्या शाळेमध्ये सुरू केली। या सर्व बॅचचा निकाल प्रतिवर्षी 100% आहे। हा जो आमच्या यशाचा आलेख आहे, ह्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत जावा। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही संस्थेच्या वतीने मुलांना सर्व संधी उपलब्ध करून देत आहेत आणि आपल्या आष्टीचं नाव
शिक्षण क्षेत्रावर एका आदराने घेतलं जावं या अपेक्षेपोटी आम्ही सर्वजण काम करत आहोत. मी आहे वसुंधरा. मी आहे वसुंधरा. मी आहे वसुंधरा. मी आहे वसुंधरा.